नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आपण जातोय हरिहर फोर्टवरती। खूप दिवसांनी जायचं होतं आपल्याला, सुट्टी पण होती। प्रशांत आणि मी जातोय दोघे जण आणि आता 10 वाजलेत। खूप सकाळी निघायचं होतं आम्हाला, बट थंडी खूप होती त्यामुळे आम्ही थोडंसं ऊन येऊ दिलं। आपण त्र्यंबकेश्वरच्या पुढे आलोय। मागे जेव्हा आपण अंजनेरी पर्वतावर गेलो होतो तेव्हा आम्ही दोघंच होतो। आज पण आम्ही हरिहर फोर्टवर जातोय, दोघेच आहेत। मग प्रशांत काय म्हणतो? तर आपण फारच उत्सुक आहोत हरिहरवरती पहिली एंट्री मारण्यासाठी। एकदम इथं फार एक्साइटेड झालेलं आहे। चल आपण लगेच जाऊया मग आपण। ओके, आता आपण साप गावामध्ये आहोत। आता साप गावापासून इथून थोडंसं अंतर आहे। सगळ्यात बेस्ट म्हणजे सकाळची थंडी पण लय कडक आहे। हरिहर किल्ल्यावर जायचंय, बरोबर? सरळ रस्ता आहे। मित्रांनो, आत्ता आपण हरिहर फोर्टच्या पायथ्याशी आहोत। हरिहर फोर्ट आपल्याला मागे दिसतच असेल आणि पायथ्याशी एक खूप मोठा तलाव पण आहे या साईडला आणि आपल्याला या रस्त्याने जायचं आहे, सरळ तिकडे जायचं आहे आपल्याला। आता हा जो समोरचा पर्वत दिसतोय तुम्हाला, तो आहे ब्रह्मगिरी आणि त्याच्याच तिकडे आहे हरिहर फोर्ट। हा मागे बघू शकता, काय नाव द्यावं याला? किती घनदाट जंगल आहे मागे। सह्याद्री उच्चारात एक रुबाब जाणवतो। उचपोरून पाहणाऱ्या डोळ्यांना विलोभनीय दृश्य दाखवतो। गनिमांना जणू हिमालयच भासतो। काय सांगू या सह्याद्रीचं, महाराष्ट्र देशाचा इतिहास उलगडतो। भटक्यांची पंढरी येथे वसते, संवर्धनांची चळवळ जोर धरू लागते। इतिहासाच्या वारसाला जपण्याचे आव्हान बनते। इथल्या हर एक मार्गावर मावळ्यांचे स्मरणच घडते। मित्रांनो, जर तुम्हाला हरिहर किल्ल्यावर यायचे असेल तर तुम्ही नाशिकहून त्र्यंबकेश्वर व त्र्यंबकेश्वरहून हर्षवाडी या गावी यावं लागेल। नाशिक ते हरिहर एकूण 42 किलोमीटर अंतर एवढे आहे। ट्रेकिंगसाठी सर्वात सोपा ट्रेक हा हर्षवाडी गावापासून आहे। मित्रांनो, आता आपण हरिहर गडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचलोय। थोडंसं अंतर राहिलेलं आहे आणि बघू शकता गडाचं हे रौद्र रूप आपल्याला खालून कसं बघायला मिळतंय। अनबिलिव्हेबल आहे। रस्ता खूप छान आहे, वरती आपल्याला चढाई करताना थोडासा अवघडच आहे। चलो, तर मित्रांनो फायनली आम्ही गेट पास घेतलेला आहे। 30 रुपये पर हेड असे चार्जेस होते। इथं पुढे आपल्याला पार्किंग आहे, तिथं आपण गाडी लावू आणि हा सुंदर व्ह्यू चेक करा तुम्ही। हे यार इकडे बघ, अरे हा चला। तर मित्रांनो, आता आम्ही गाडी पार्क केली आहे। आता आम्ही इथून पायी जातोय वरती। किती अंतर असेल काय माहीत नाही, थोडंसं असेल, जास्त नाही आहे, कारण आम्ही गडाच्या डायरेक्ट पायथ्याशीच गाडी लावली आहे त्यामुळे। आणि आज थोडी गर्दी पण वाटते आम्हाला, खूपच आहे। तर आपल्याला सरळ इकडनं वरती जायचं आहे आता गडावरती। आता खूपच ऊन होते, हिरवगार वातावरण आहे अजून पण, त्यामुळे एवढा काही थकवा जाणवत नाही आता आम्हाला। अजून आपल्याला वरती चढायचं आहे तिथे, पण माहीत नाही केव्हा पोचू आपण वरती।
हरिहर हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात टाके या गावाजवळ हा किल्ला त्र्यंबकेश्वर म्हणजेच सह्याद्रीच्या पर्वतरांगेवर वसलेला आहे. सेम आहे ना. बाकी मंडळी कुठे? बाकी मंडळी नाही. चल हाय बाकी कुठपर्यंत आला? इथपर्यंत इथपर्यंत आला व्हिडिओ. जायचं वरती. हा का? बरं कधी निघले होते? काय आताच निघलो आम्ही. 9-10 वाजता. लाईक शेअर सबस्क्राईब आवर चॅनल. रस्ता खूपच खतरनाक आहे आणि जे येत आहेत खाली ते खूप चांगलं आहे. स्पीड वरती खूपच वानर आहेत, त्यामुळे आम्ही एक काठी पण घेतली आणि थोडं दम पण लागतो आम्हाला आता. आणि आज खूपच गर्दी पण आहे. मित्रांनो फायनली आता आपण जिथे पायऱ्या लागतात तिथे येऊन पोचलो आहे. सो खूप खतरनाक रस्ता आहे. हरिहर किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची 3676 फूट म्हणजेच 11,020 मीटर इतकी आहे. या किल्ल्याची विशेषता म्हणजे कातळ दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या, ज्या पाहताना आणि चढताना थरारक वाटतात. आणि या अशा पायऱ्या असल्यामुळे आपण किल्ल्यावर ट्रेकिंग करण्याची मजा घेऊ शकतो. हरिहर किल्ल्यावरती वर चढण्यासाठी कातळ दगडामध्ये कोरलेल्या एकूण 117 ते 125 पायऱ्या आहेत. पहिल्या कातळात कोरलेल्या पायऱ्या पार करून आपण मुख्य प्रवेशद्वाराने आत येतो. मला वाटले की हरिहरच्या त्याच थरारक पायऱ्या असतील, पण त्या पायऱ्या फक्त डेमो होत्या. हरिहरच्या खऱ्या थरारक पायऱ्या तर मुख्य प्रवेशद्वारानंतर सुरू होतात. मित्रांनो फायनली आत्ता आपण पोर्टी पोहोचलो आहे आणि हा व्ह्यू चेक करा तुम्ही एकदा. इकडे या. तो पायऱ्यांचा थरारक अनुभव तुम्ही बघितलाच असेल. अनबिलिव्हेबल होता. कसं चढलो वरती आम्हालाच माहिती. आमचं प्रशांत इकडे
आत्ता आम्ही जातोय गडाच्या ध्वज आहे तिकडे जातोय. आमच्या बॉटलमधलं पाणी पण संपलं आणि इतकं ऊन लागतंय. 1:30 वाजलेत आत्ता. जातोय आम्ही हळूहळू पुढे. खतरनाक असा कोणताच गड पाहिलेला नव्हता मी. महाराष्ट्रातील हा सगळ्यात खतरनाक हरिहरगड. अनबिलिव्हेबल. काय वाटतं प्रशांत तुला? फारच बेस्ट आहे एकदम. हा? मला तर आवडलं. एकमेव चांगला आहे. थोडीशी रिस्क आहे पण मग चांगलं पाहण्यासारखं. 1 नंबर आहे. हां पण रिस्क याल तर थोडीशी खतरनाक आहे. मित्रांनो, 1818 मध्ये इतर गडांप्रमाणे हरिहर किल्ला देखील इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतला. खरे तर त्यावेळी इंग्रजांनी मुख्य धोरण हे गिरिदुर्गच्या वाटा आणि प्रवेश मार्ग तोफा लावून उद्ध्वस्त करण्याचे होते. त्या धोरणानुसरून त्यांनी अनेक गडाचे मार्ग उद्ध्वस्तसुद्धा केले, जसे अलंग, मदन, कुलम, सिद्धगड. हरिहर किल्ला ताब्यात घेताना कॅप्टन ब्रिगज हा मुख्य इंग्रज अधिकारी होता. हा अधिकारी हरिहरगड जिंकून घेताना त्याच्या पायऱ्या बघून आश्चर्यचकित झाला. हरिहर किल्ल्याच्या अनोख्या पायऱ्यांनी आणि त्याच्या राकट सौंदर्याची मोहीम बघता कॅप्टन ब्रिगजने हरिहरगड जिंकून घेतला, पण त्याच्या सुंदर पायऱ्यांच्या मार्गाला मात्र त्याने हात नाही लावला. यावरून लक्षात येते की हरिहर हा त्याच्या पायऱ्यांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो, खतरनाक आहे हा रस्ता. अक्षरशः चक्कर येतात. अनबिलिव्हेबल. पकडण्यासाठी इथं काहीच नाही आहे. हा असा रस्ता आहे. पावसाळ्यात जीव जाईल इथून. कोणीच येऊ शकत नाही. समोर बघताय का जंगल? यावं लागेल यार इतिहासाला. आपला इतिहास त्या सुद्धा माणसाने नाही बनवला हा इतिहास. हा? तो एकच मर्द होता बघा. प्रशांत कसं वाटतंय? जन्नत आहे इथं.
ब्रिजपासून तिथून असं आलो आहे. आता आपला रस्ता पूर्ण इतका खतरनाक आला आहे, अनबिलिव्हेबल. शब्दात सांगूच शकत नाही हा रस्ता कसा आहे. चढायला काय वाटलं नाही, उतरायला काय वाटत नाही आहे दम असेल तर. ती कडा बघताय तुम्ही, अनबिलिव्हेबल मित्रांनो. प्रशांत थांबायला येऊ दे. घाई काही नाही मला एवढी उडी मारण्याची. अजून मला खूप गडकिल्ले फिरायचे आहेत. ऊन लागायला लागले आता. तर मित्रांनो, आत्ता वाजलेत, दिसतही नसतील तुम्हाला, 2:45 वाजलेत. आपण 11 का 12 वाजता वरती चढलो होतो. 2-2.5 तास झालेत आपल्याला. तर मित्रांनो, फायनली आपला हरिहरगडचा ट्रेक संपला आहे. आपण पायथ्याशी आलो आहे 3:19 आता आपण गाडी घेऊ आणि थेट घराकडे निघू. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.